आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आम्ही करून दाखवणारी मंडळी आहोत. उगाच दर निवडणुकीमध्ये यायचं आणि लोकांची दिशाभूल करणं हा चुकीचा विषय आहे. जनता ही हुशार आहे, त्यांना माहिती आहे की काम कोण करतं, काम करणारा व्यक्ती आहे. जे लोक आजपर्यंत जे बोलले ते केलेत, अशाच लोकांना साथ द्या. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदून कोल्हापूरचा विकास करणं हीच आमची भूमिका आहे. साहेब काय सांगाल, आज बघायला गेलं तर महायुतीचा कर्तव्यनामा प्रसिद्ध झाला. कोल्हापूरसाठी भरघोस असं काय नेमकं देण्यात आलेलं आहे कर्तव्यनामा? नाही, खरं बघायला गेलं तर आज आम्ही जो कर्तव्यनामा जाहीर केलेला आहे, या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की आम्ही एक काम आधी सुरुवात केली आहे आणि ते लोकांना दाखवतोय. याच्या आधीच्या लोकांनी नुसतं आश्वासनं दिली, त्यांनी काहीच केलं नाही. पण आज ही जनता जाणकार आहे. निश्चितपणे आम्ही जो कर्तव्यनामा जाहीर केलेला आहे याच्यावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही सर्व मंडळी या एका कोल्हापूरची आगळी वेगळी ओळख ही या 5 जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं नाव नवलौकिक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहेब, निवडणूक बघायला गेलं तर प्रत्येक वेळेला निवडणुकीचे वेगवेगळे मुद्दे असतात. या महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक होते असं तुम्हाला वाटतं? गेले म्हणजे 10 वर्ष झाली निवडणूक नाही झाली, पण यामध्ये कार्यकर्ते खूप इच्छुक आहेत आणि इच्छुक होते. जे इच्छुक होते त्यांच्यामध्ये आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा ह्याच्यामध्ये बेसिक आम्ही हा प्रयत्न करतोय की त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांना मुबलक पाणी, स्वच्छ कोल्हापूर, त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत, त्या KMT बसेस असतील, ओपन स्पेस स्वच्छ किंवा त्यांना लागणारे गार्डन्स असतील, बसेस असतील, त्याचबरोबर त्यांना एक आगळा वेगळा महाल जो जुनं कोल्हापूरचं कल्चर आहे छत्रपती शाहू महाराजांनी जे उभं केलेलं आहे, एक आगळी ओळख ती आपल्याला कुस्ती मैदान असेल, जो खेळ आपल्याला फुटबॉल किंवा जे सगळे विषय ज्या पद्धतीनं एक वेगळी आपल्या कोल्हापूरची जी पहिल्यापासून जी ओळख आहे ती सातत्यानं ठेवून पुढे घेऊन जाण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तोच आपण सर्वसामान्य माणसाला घेऊन बरोबर घेऊन जाऊन त्यात आपण पूर्ण करतो. आणि त्यात प्रामुख्यानं प्रॉपर्टी कार्ड हा एक त्यांचा जेवायचा विषय आहे की ज्या शहराची म्हणजे काय म्हणतो नगरपालिकेनंतर जी गावठाण वाढ व्हायला पाहिजे ती तो विस्तारच झालेला नाही आहे. तेव्हा किमान 45,000 ते 50,000 लोकांना एक प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ, त्यांना ते आता कुटुंब वाढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना पुढे प्रगती करायची ते विषय सगळे याच्यामध्ये आहेत की जे बेसिक महत्वाचे विषय आहेत ते आपण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माणूस एक कोल्हापूरची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय घेतलेला आहे. पण त्याचबरोबर कोल्हापूरची ओळख एक औद्योगिक क्षेत्र असेल, गारमेंट इंडस्ट्री इचलकरंजी असेल, आई महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल, जे दिलेलं निसर्गाने देण जे आहे त्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला त्याची जपणूक करणं आणि त्याच्यामध्ये बदल करून आपला कोल्हापूरचं गतवैभव कसं वाढवणं ही भूमिका याच्यामध्ये आमची आहे. खरं बघायला गेलं तर साहेब, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये एका बाजूला महिलांच्यासाठी असतील किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी असेल KMT मोफत प्रवास अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये बघायला गेलं तर ज्येष्ठांच्यासाठी 70 वर्षाच्या वरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास अशा पद्धतीने केले. मग ह्यामधली जी असणारी ह्या मुद्द्यावरती तुम्ही काय सांगा? याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीने वरिष्ठ नेते मंडळी किंवा मी ज्यावेळी जाहीरनामा वाचला तर मलाही त्यात जाणवलं की हे लोकांची एक दिशाभूल करण्याची याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गेले 15 ते 18 वर्ष ते त्यांनी जाहीरनाम्यामध्ये मांडलं. आत्ताच्या जाहीरनाम्यामध्ये त्याच्यात त्यांनी काय अंमलबजावणी केली आहे, काय त्याच्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे. उगाच दर म्हणजे निवडणुकीमध्ये यायचं आणि लोकांची दिशाभूल करणं हा चुकीचा विषय आहे. आणि यात म्हणजे जनता ही हुशार आहे, त्यांना माहिती आहे की काम कोण करतं आणि काम करणारी मंडळी कोण आहेत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हे सरकार महायुतीचं काम करत आलेलं आहे, जे बोललेत ते केलेलं आहे. आणि आमचे जे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा, जे बोलतात ते करतात. आणि जे त्यांनी आजपर्यंत जे करून दाखवलंय त्यामुळं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आम्ही करून दाखवणारी मंडळी आहोत आणि जे जाहीर केले आम्ही ते नक्कीच करणार आहोत. साहेब, जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावरती आपल्या आहे की महायुती येणार आणि बदल घडणार. येत्या 16 जानेवारीला काय वाटते, बदल खरंच महापालिकेमध्ये घडणार का? निश्चितपणे 15 तारखेला मतदान होतंय. गेले 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती. याच 15 वर्षाचा लेखाजोखा हा आम्ही जो मांडलेला आहे 15 तारखेला लोक पुसून टाकतील 15 वर्षाची सत्ता आणि नवीन एक उदयास कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता येईल. आणि लोकांना अपेक्षित जे आहे ते सर्व काही देण्याचा प्रयत्न, सर्व काही लोकांना अपेक्षित आहे ते होण्याचा प्रयत्न आम्ही सगळे नेते मंडळी मिळून करणार आहोत. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना, नागरिकांना साहेब आव्हान काय करणार? निश्चितपणे या घातलेल्या 15 तारखेच्या म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त 15 तारखेला मतदान आहे. मी लोकांना आव्हान करीन, जो आपल्याला काम करणारा व्यक्ती आहे, जे लोक आजपर्यंत जे बोलले ते केलेत,
अशाच लोकांना साथ द्या. गैरसमज पसरून खोटे आश्वासनं देऊन आजपर्यंत 15 वर्ष तुमच्याकडून सत्ता केंद्रित केली, तो आपला विकास केला नाही. पण आम्ही जे मंडळी काम करणार आहोत, आम्ही आपला सगळ्यांचा विकास करणार आहोत. त्यामुळं सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदून कोल्हापूरचा विकास करणं हीच आमची भूमिका आहे. जे आजपर्यंत अपेक्षित आहे लोकांना ते आम्ही करून दाखवू. धन्यवाद. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.